अद्भुत कृत्य करण्याचं सामर्थ्य ते प्रभूने. तो बोलला माझे इच्छा आज या पुनरुत्थानाच्या दिवशी जो गुणधर्म येशू ख्रिस्तामध्ये आहे अद्भुत कृत्य करण्याचा, तोच गुणधर्म तुम्हाला घेऊन जायचा. रिकामं जाऊ नका देवाच्या. आज तेच सामर्थ्य तुम्हाला घेऊन जात. कुठली गोष्ट कठीण तुमच्या समोर आहे, कुठली गोष्ट तुम्हाला अवघड वाटते, त्या अवघड गोष्टीला बोला मी आता चर्च मध्ये गेलते, मी येताना अद्भुत कृत्य करण्याचं सामर्थ्य घेऊन आले. त्याला धमका, त्या गोष्टीला धमका. आजपासून तुमच्या जीवनात, तुमच्या घरामध्ये मोठा बदल दिसणार आहे देवाच्या. चर्च लक्ष करू दे का, जो गुणधर्म प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अद्भुत कृत्य करण्याचा आहे, तोच गुणधर्म आपल्यामध्ये आला पाहिजे. कारण येशू वर घेतला जाताना प्रभूनं तुम्हाला आणि मला एक कैवारी आत्मा दिलेला. प्रभू म्हणतो की मी तुम्हाला माझा कैवारी आत्मा तुम्हाला देत आहे, जो तुम्हाला सहाय्य करेल आणि जो तुम्हाला सामर्थ्य पुरवेल. आमेन. मोठ्यानं आमेन. सामर्थ्य. आज आमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची कमी असेल तर तो मेंटॉर, तो पवित्र आत्मा. त्या पवित्र आत्म्याला आम्ही काय करतो असं सहज साधारण पवित्र आत्मा. अहो येशू म्हटलं की मी जात पण तो पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल आणि तो तुम्हाला सामर्थ्य बनणार. आणि तेच घडलं. 120 लोक माणेवरती गेले 40 दिवसापर्यंत आणि 50व्या दिवसापर्यंत क्षमा करा आणि प्रार्थना करत होते. आणि बायबल सांगतं 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि त्या 120 लोकांवरती उतरून आलं. आणि शास्त्र सांगतं 120 लोक अन्य भाषेमध्ये बोलत होते. पेत्र उठला, त्यानं संदेश दिला आणि 3000 लोकांचं तारण घडलं. तोच पेत्र ज्याच्यावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं, जो पेत्र उभा राहिला, बोलला, लोकांचं तारण झालं. लोक त्याची सावली लोकांवरती पडायची, लोक बरे व्हायचे, लंगडे बरे व्हायचे, मेलेले लोक जिवंत व्हायचे. मला तुम्हाला सांगू द्या